आज रात्रीचं जेवण आम्ही मोठ्या घरी करणार आहोत म्हणून घरून निघालो. निघताच लाईट गेले आणि पुढे जाऊन बघता पोरांनी मस्त शेकोटी पेटवली होती. आम्हाला बघताच ते घाबरवायला लागले. एकदांचा पोचलो घरी. दारात होतं तर मनू नाचायलाच लागली. घरात तुम्ही बघू शकता मनू कशी नाचते. वहिनी खूप ओरडली. मी बोलली किती दिवसापासून तुम्हाला बोलवते जेवायला पण तुम्ही येतच नाही. मग आम्ही बोललो आम्हाला गाडी भेटेल तेव्हा आम्ही येऊ ना. खूप लांबून आलो आम्ही आणि आज तिकीट काढला म्हणून पोचलो, नाहीतर पोचलो पण नसतो. मग वहिनीने भाकरी बनवायला बसली होती. 2-3 भाकऱ्या राहिल्या होत्या. मग वहिनी बोलली ये तू बनव, मी भाजी बघते. मी बोलली ठीक आहे. मग मी गुड्डीला बोलली बघ मी पण तुला आता भाकरी शिकवते कशी बनवायची. मग मी बसली बनवायला. गुड्डीला बोलली हे असं बनवायचं. तर गुड्डी बोलली तुझी भाकर आधी फुगव मग मला बोलते शिकव. मग आई आली बघायला. ही भाकर वहिनी टाकून गेली होती आणि थोडीशी ती जळली. तर मग आई आली बघायला. बोलते नवरपल्लीची भाकर बनवले आणि दाखवते बघ कशी फुगले करून. मी चुलीवर मस्त भाकऱ्या फुगवते पण मला मशीनवर येत नाही. मी पहिल्यांदा मशीनवर बनवायला लागले ना म्हणून मला मशीनवर जमत नाही. पण मस्त मी गोल गोल भाकरी बनवलेल्या होत्या. मस्त पाणी लावत होती, दाखवत होती बघा कशी पाणी लावते. मग शेवटची भाकर होती ती गुड्डीने बनवली. बघू शकता तुम्ही गुड्डीने भाकर कशी बनवली आहे. कमेंट करून नक्की सांगा की गुड्डीने भाकर कशी बनवली आहे. वहिनीने मस्त जेवायला वाढला. जेवणाला सुरुवात केली. जेवून बसलो होतो. थोडा वेळ बसलो मग भांडी घासायला काढली आणि तुम्ही बघू शकता की मनू कशी खुर्चीत झोपली आहे. भांडी घासल्यानंतर मग निघालो आम्ही घरी. बाय बाय, गुड नाईट.